हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल मयुरी किचन. तर सर्वांचं माझ्या चॅनलवरती मनपूर्वक स्वागत आहे. तर आज अशा प्रकारे ॲक्च्युली आज मी बनवणार आहे चिकनच्या कलेजीची ग्रेव्ही. ॲक्च्युली कलेजी मसाला बनवणार आहे. तर अशा प्रकारे त्यासाठी लागणारे साहित्य आहेत: तिखट, गरम मसाला, हळद, कांदा, कांदा, तिखटची चटणी बनवलेली आहे, मीठ आहे चवीनुसार, कलेजी मी व्यवस्थित कापून घेतलेली आहे आणि हे 2 पाय आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला सुद्धा पाय आवडतात का कोंबडीचे? तर आवडत असेल तर कमेंट करून नक्की सांगा. त्यासाठी मी म्हणजे एवढ्या प्रमाणात मी 50 रुपयाची कलेजी आणलेली आहे, पाव किलो एकटीसाठी, कारण का आज मी एकटीच घरी, त्याच्यामुळे एकटीसाठी. आणि अशा प्रकारे कलेजीप्रमाणे मी 2 टोमॅटो मीडियम कापून घेतलेले बारीक चिरून, 2 कांदे, लसूण घेतलेले 4-5 पाकळ्या, कोथिंबीर, अशा प्रकारे मॅगी मसाला टाकून जेवण काहीतरी वेगळंच टेस्ट येते. तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही ट्राय करून बघू शकता. तर मी आलं पेस्ट तयार केली नाही आहे, घरी आणली होती रूमवरती, तीच आलं पेस्ट वापरणार आहे. तर अशा प्रकारे हे सर्व मी साहित्य, मसाले, कलेजी कापून घेतलेले आहे. हे सगळं लागणारं टोमॅटो, कांदा, कोथिंबीर, लसूण, मसाला, अशा प्रकारे सर्व मी व्यवस्थित चिरून वगैरे घेतलेलं आहे. तर गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे. या कढईमध्ये मी चिकनच्या कलेजीची मस्तपैकी ग्रेव्ही, आणि न पाणी वापरता वाफेवरती एकदम ग्रेव्ही एवढी छान बनणार आहे. तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू केला तरच तुम्हाला कळेल. तर मी मंद आचेवरती कढई ठेवली आहे आणि तेल टाकून घेतलेलं आहे प्रमाणाप्रमाणे. म्हणजे आपल्या ग्रेव्हीसाठी आणि कलेजीसाठी जेवढं तेल लागेल एवढे प्रमाणात तेल टाकून घेतलेलं आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो, मी कढईमध्ये तेल टाकून घेतले आहे. त्याच्यामध्ये लसूण टाकलेले आहे मंद आचेवरती. जास्त हाय गॅस केला तर लसूण करपून पूर्ण कलेजीची टेस्ट जाणार आहे. तर अशा प्रकारे मी लसूण नंतर कांदा चिरलेला टाकणार आहे. अशा प्रकारे मी व्यवस्थित असा कांदा टाकून घेतलेला आहे. कांदा लालसर होईपर्यंत मस्तपैकी परतून घ्यायचा आहे. हे सगळं हाय फ्लेमवरती करायचं नाही, गॅसची फ्लेम लो करायची आहे. आणि मस्तपैकी असा कांदा लालसर होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे. कच्चा कांदा ठेवला तर कलेजीला टेस्ट राहणार नाही आणि कलेजीसुद्धा एवढी तुमची ग्रेव्ही आणि स्पायसी होणार नाही. तर मित्रांनो, व्हिडिओ बघता बघता जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब प्लीज करा, आणि तुमच्या मदतीची खूप गरज आहे. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, आणि तुम्हाला कोणत्या नवीन रेसिपी आवडत असेल तर कमेंट करून नक्की सांगा. तर मस्तपैकी कांदा असा लालसर झालेला आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये मी टोमॅटो चिरलेला टाकणार आहे. टोमॅटोसुद्धा बारीक चिरून घ्यायचं आहे, म्हणजे ती ग्रेव्ही बनायलासुद्धा सहज आणि सोपं होईल. कांदा टोमॅटो लो फ्लेमवरती व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे. कांदा टोमॅटो मस्तपैकी मॅश झाला पाहिजे. जर तो तसाच अक्का राहिला तर ग्रेव्ही तुमची चांगली बनणार नाही आहे. तर मी कांदा असा परतून घेतलेला आहे. मस्तपैकी असं कांदा लालसर झालेला आहे आणि टोमॅटोसुद्धा व्यवस्थित असा लालसर होतो. तर मी एक काही सेकंद असं झाकण मारून ठेवते. आणि आता मी याच्यामध्ये टाकणार आहे आलं लसूणची पेस्ट. आलं लसूणची पेस्ट मी बनवली नाही आहे, कारण का बनवलेली इतकी छान असते आणि टेस्टसुद्धा काहीतरी वेगळीच येते. पण आज म्हटलं तर ठीक आहे, कंटाळा पण आला होता, खूप उशीर पण झाला होता, अजून बाकी कामंसुद्धा आवरायची आहेत. तर म्हणून मी अशी झटपट होईल असं बघते. तर आता मी टाकलं आहे आलं लसूणची पेस्ट टाकली बनवलेली. तर ते सुद्धा व्यवस्थित मी परतवून घेतलेले आहे. आणि याच्यामध्ये मी थोडीशी अशी कोथिंबीर टाकणार आहे, कारण का अशी म्हणजे ग्रेव्ही बनताना जर तुम्ही कोथिंबीर टाकलीत तर त्याला खूप अशी चांगली चव येते. अशा प्रकारे मस्तपैकी मी तसं ढवळून घेतलेलं आहे.
हे व्यवस्थित असं ग्रेव्ही चांगली बनवते. एक मिनिट 1-2 मिनिट मी असं जरा झाकण मारून ठेवते. तर मित्रांनो, व्हिडिओ बघता बघता मगाशी सुद्धा सांगितले, व्हिडिओ बघता बघता जर कोणी नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला जर कोणत्या रेसिपी आवडत असेल तर तुम्ही कमेंट्स करूनही नक्की सांगा. अशा प्रकारे आज संडे आहे तर तुमच्याकडे मित्रांनो काही आज स्पेशल आहे का? जर कोणाचं श्रावण असेल तर चिकन खाणं तर खूप लांबचीच गोष्ट आहे, कारण गणपती येईपर्यंत चिकन खायचं नाही आहे ज्या श्रावणवाल्यांना. आणि जे श्रावण पाळत नाही त्यांचा काही प्रश्नच नाही आहे. तर मस्तपैकी बघा कांदा टोमॅटो असा लालसर झालेला आहे, बघतच असाल तुम्ही. ह्याच्यामध्ये आता मी सगळे मसाले टाकणार आहे. तर मसाले बोललात तर तिखट मसाला टाकणार आहे मी. तिखट मसाला म्हणजे तुम्हाला जर जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही जास्त तिखट टाकू शकता. जर कमी तिखट खाणारे, ज्यांना तिखटाचा त्रास होतो, त्यांनी कमी तिखट टाकलं तरी सुद्धा चालेल. तर अशा प्रकारे मला जेवढ्या प्रमाणात तिखट लागतं तेवढ्या प्रमाणे तिखट टाकलं आहे. गरम मसाला टाकणार आहे. तुमच्याकडे जेवढे मसाले असेल तेवढे तुम्ही टाकू शकता. मी माझ्या प्रमाणे गरम मसाला टाकला आहे. तिखट, गरम मसाला आणि आता हळद टाकते. हळदसुद्धा जास्त टाकू नका, कारण हळद ही कडू असते. हळदसुद्धा प्रमाणाप्रमाणे टाका. अशा प्रकारे जर तुम्ही ह्याच्यावरती मीठसुद्धा टाकलं असं बनवताना फोडणीवरती तर त्यालासुद्धा जास्त टेस्ट येते. अशा प्रकारे मस्तपैकी मी असं ढवळून घेतलेलं आहे मसाले सगळे. तुम्हाला जर जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही म्हणजे तुमच्या प्रमाणाप्रमाणे, तुम्हाला जास्त तिखट तर जास्त तिखट, जास्त गरम मसाला तर जास्त गरम मसाला तुम्ही टाकू शकता. ॲक्च्युली मला जास्त गोडसुद्धा आवडत नाही, कारण का नॉनव्हेज म्हटलं तर आपण जास्त गोड तर खाऊ शकत नाही. त्याच्यामुळे गरम मसाले जास्तच वापरते मी. तुमच्या चवीनुसार तुम्ही बनवू शकता. अशा प्रकारे बघितलं तर ग्रेव्ही इतकी छान झालेली आहे. तर याच्यामध्ये आता मी टाकणार आहे मॅगी मसाला टाकून जेवण एवढं छान होतं. तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही मॅगी मसाला टाकून बघा जेवणामध्ये. तर ॲक्च्युली याच्यामध्ये थोडंसं तेल कमी झालं असं वाटतं आहे, कारण का मला ग्रेव्हीवाला खूप आवडतं. जर तेल व्यवस्थित असेल तर तुमची ग्रेव्ही छान बनेल. अशा प्रकारे मी तेल टाकते आहे. तेलाची पिशवी तुम्हाला दिसत असेल, कारण का मी आत्ताच तेल कॅनमध्ये ओतलं आहे. उरलेलं तेल असं पिशवीमध्ये उभी करून ठेवलं तर तेल असं साठून राहतं, मग ते आपल्याला नंतर उपयोगाला पडतं. तर अशा प्रकारे मला जेवढं पाहिजे तेवढं तेल मी ओतून घेतलं आहे. तर ग्रेव्ही तुम्ही बघितलीच असेल, ग्रेव्ही दाखवते मी तुम्हाला. थोडा वेळ मी झाकण लावून ठेवणार आहे. अशा प्रकारे ग्रेव्ही झालेली आहे मस्तपैकी कलेजीची. तर मित्रांनो, व्हिडिओ बघता लाईक आणि सबस्क्राईब करायला मी सांगितलंच आहे. तर अशा प्रकारे मी 1 मिनिट झाकण मारून ठेवते. गॅसची फ्लेम हाय करू नका, कारण का गॅसची फ्लेम हाय केली तर तुमची ती कलेजी मसाला आहे बनवताय तो करपून जाईल आणि मग तुमच्या जेवणाला काही टेस्टच राहणार नाही. अशा प्रकारे आज संडे आहे आणि अजून माझी आंघोळ वगैरे झाली नाही आहे. ॲक्च्युली मला खूप भूक लागली, तर आधी मी जेवणार मस्तपैकी राईस बनवून घेतलेला आहे माझ्यापुरता. ॲक्च्युली बस घरी एकटीच आहे आणि आता मी चिकन बनवते मस्तपैकी गरम गरम खाणार, सोबत कांद्याचे स्लाइस कट करून. तर अशा प्रकारे मस्तपैकी अशी ग्रेव्ही झालेली आहे मित्रांनो. बघितलं तर वाव, इतका छान वास येतो आहे. तर माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर शेअर नक्की करा. मसाला बघितलं तर इतका छान झाला आहे. तर याच्यामध्ये मित्रांनो आता मी टाकणार आहे माझी कलेजी कापलेली. तर बघितली तर आता मी ह्याच्यामध्ये कलेजी टाकणार आहे. हे 2 पाय बघितले तर तुम्ही बोलाल काय हिने कलेजीमध्ये पाय टाकले. तर अशा प्रकारे मला ॲक्च्युली पाय खूप आवडतात. तर मित्रांनो, तुम्हालासुद्धा कोंबडीचे पाय आवडत असतील तर कमेंट्स करून सांगा. आणि पायाची सुद्धा वेगळी रेसिपी असते. पायाची आपण ग्रेव्ही बनवू शकतो, पायाचं आपण सूप बनवू शकतो. सगळ्यात जास्त म्हणजे पायाचं सूप. काही लोक तर बोलतात काय ते पाय खातात लोक. तर पायामध्ये काय टेस्ट आहे, त्याच्यामध्ये आपल्याला किती कॅलरीज, विटॅमिन्स वगैरे मिळतं हे काही लोकांना माहीत नाही आहे. तर अशा प्रकारे बघितलं तर कलेजी इतकी छान दिसते. याच्यामध्ये मी पाणी न वापरता अशी थोडा वेळ वाफेवरती ठेवणार आहे, कारण का ती अशी पाणी टाकलं तर ती पूर्ण अशी कुस्करून जाईल, पूर्ण ती अशी मॅश होईल. म्हणून मी पाणी न वापरता असंच मी वाफेवरती ठेवणार आहे 1-2 मिनटं. अशा प्रकारे या झाकणाला थोडंसं होल आहे, त्याच्यामुळे सगळी वाफ बाहेर जाते आणि व्यवस्थित आतमध्ये वाफ पकडत नाही. त्यासाठी मी असे 1-2 मिनटं मी रुमाल ठेवणार आहे. तर आज संडेचा माझा दुसरा बेत सांगायचं राहिला. तर आज संडे आहे तर म्हटलं थोडा आराम पण करणार आहे, तब्येत पण ठीक नाही आहे.
डॉक्टरकडे सुद्धा जायचं आहे आणि अजून बेत म्हणजे स्किन खूप खराब झाली चेहऱ्याची, तर त्यासाठी मला पार्लरला जाऊन आयब्रो वगैरे असं क्लीनअप वगैरे करायचं आहे. तर फ्रेंड्स, तुम्ही आज जर घरी असाल तर तुम्ही आज काय काय करताय ॲक्च्युली, म्हणजे तुम्ही कुठे बाहेर फिरायला जाता या मूवीला जाता, एक्स्ट्रा असेल तर मला कमेंट्स करून नक्की सांगा. आणि सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे माझ्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. तर अशा प्रकारे मी आता हे झाकण काढून घेणार आहे आणि जरा थोडं व्यवस्थित असं ढवळून घेणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा कलेजी मसाला आवडला का? तर आवडला असेल तर मला कमेंट्स करून सांगा. इतका छान आणि भारी झालं आहे. अशा प्रकारे बघितलं तर इतकं छान झालं आहे, लाल लाल आणि मस्तपैकी इतका छान वास येतो आहे. बघितलं तर हे बघा, एवढं छान दिसतं आहे. तर मित्रांनो, ॲक्च्युली मी राहते विरारला. ॲक्च्युली मी मुंबईला आले जॉबसाठी मुंबईला आले आणि मला सुट्टी असते बुधवारची. तर मित्रांनो, तुम्हीसुद्धा मुंबईला आहेत का? मुंबईला आहात तर कुठे मुंबईला राहता तुम्ही हे मला कमेंट्स करून सांगा. ॲक्च्युली तुम्हाला मला भेटायचं असेल तर तुम्ही मला कमेंट्स करून विचारू शकता. माझा ॲड्रेस मी सांगेन तुम्हाला नक्की. प्लीज रेसिपीज आवडल्या तरीही मला कमेंट्स करा. अशा प्रकारे मी हे वाफेवरती सर्व शिजवून घेणार आहे, कारण का पाणी टाकलं तर जास्त ते मॅश होईल आणि चिकनला काही टेस्ट राहणार नाही आहे. अजून हे व्यवस्थित झालं तर मी व्यवस्थित असे अजून उरलेला मॅगी मसाला टाकणार आहे, कोथिंबीर टाकणार आहे आणि यानंतरचं तुम्ही जर बघितलं तर इतकी छान होणार आहे ग्रेव्ही. टेस्ट काय मी तुम्ही घेऊ शकत नाही, फक्त तुम्ही बघू शकता. तर अशा प्रकारे इतकी छान आणि टाईट झालेली आहे. बघितलीत तर स्पॉन्जी झालेली आहे. मस्तपैकी ग्रेव्ही मसाला झालेला आहे. मित्रांनो, आज तुमच्याकडे काय स्पेशल आहे हे तुम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा. तर आणि याच्यामध्ये मी थोडंसं असं पाणी टाकणार आहे, जास्तसुद्धा पाणी नाही, कारण का ग्रेव्ही अशी मॅश झाली पाहिजे, त्यासाठी मी जास्त पाणी टाकणार नाही आहे. तर बघितलं तर हे बघून तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असेल. याच्यामध्ये मी बाहेरचं असं काही टाकलं नाही, सगळं घरगुती टाकलं आहे. फक्त याच्यामध्ये जी मी ग्रेव्ही वापरले, आलं लसूणची पेस्ट वापरली, ती फक्त बाहेरची आहे. जर मी घरात जर ती बनवली तर माझ्या कलेजीला काहीतरी वेगळी टेस्ट आली असती. तर हे चिकन बघितलं तर जास्त तिखटही नाही आहे, म्हणजे प्रमाणामध्ये. ॲक्च्युली मी जास्त तिखट जेवण खात नाही, मला त्रास होतो म्हणून. तर अशा प्रकारे मी एकदम चवीनुसार मीठ वगैरे टाकलं आहे. अजून मला टेस्ट घेऊन मीठ वगैरे टाकायचं आहे. कलेजीचा रंग बघितला तर अजून तरी वगैरे सुटलेली नाही आहे. त्याच्यावरती मला अजून कोथिंबीर वगैरे टाकायची आहे. तर मित्रांनो, याच्यावरती मी आता उरलेला मॅगी मसाला टाकणार आहे. मित्रांनो, तुम्ही जर मॅगी मसाला जेवणामध्ये वापरत नसाल तर जेवणामध्ये मॅगी मसाला वापरून बघा, जेवणाला काहीतरी वेगळी टेस्ट येते. तर हा आहे 5वाला मॅगी मसाला, जो आपण मॅगीमध्ये वापरतो. मॅगी लवरवाल्यांना माहितीच असेल. तर अशा प्रकारे मी मॅगी मसाला टाकलेला आहे आणि मी सुरुवातीला मीठ थोडं कमी टाकलेलं आहे, म्हणून आता थोडंसं मीठ टाकून बघणार आहे. म्हणजे मीठ टाकलं आहे आणि टेस्ट घेऊन बघणार आहे. अशा प्रकारे व्यवस्थित असं मीठ टाकल्यावर ढवळून घ्यायचं, कारण का मीठ जर एकाच ठिकाणी राहिलं तर त्याला ते मध्ये खारटच होईल. सगळीकडे पसरलं पाहिजे मीठ. अशा प्रकारे आता मी टेस्ट घेऊन बघणार आहे. वा 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 वा, इतकी ग्रेव्ही छान झाले आणि कलेजीला माझ्या बघूनच इतकं छान वाटतंय. आणि याच्यावरती मी टाकणार आहे कोथिंबीर. तर मित्रांनो, माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली का? ॲक्च्युली तुम्ही कोणत्या पद्धतीने रेसिपी बनवता हेही मला कमेंट्स करून सांगा, किंवा तुमच्या व्हिडिओची लिंकसुद्धा मला पाठवा. मी तुमच्या व्हिडिओला लाईक करेन, सबस्क्राईब करेन. प्लीज, ॲक्च्युली मला तुमच्या सपोर्टची खूप जरूरत आहे.
मला जेवण बनवायला खूप आवडतं. अशा वेगवेगळ्या रेसिपी जास्त मी नॉनव्हेज बनवते, व्हेजसुद्धा बनवते, नॉनव्हेजही बनवते. अशा प्रकारे माझी ही चिकनची ग्रेव्ही आता तयार झालेली आहे. थोड्या वेळाने मस्तपैकी एक 5 मिनटाची शिजायला ठेवून मी नंतर जेवायला बसणार आहे. मस्तपैकी पोटभर जेवणार आहे. पोटभर जेवण झाल्याच्या नंतर हा मी ब्लॉग एडिट करून तुम्हाला मी शेअर करणार आहे यूट्यूबला. तर प्लीज तुमच्यापर्यंत माझा जर व्हिडिओ हा पोचला तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करा. हे मी 50 वेळा तुम्हाला सांगितलं आहे. तर अशा प्रकारे माझी चिकनची ग्रेव्ही मस्तपैकी रेडी आहे. वाव, इतके छान तरी आलेले आहे त्याला. तर अशा प्रकारे मी आता इथे भात वगैरे सर्व बनवून घेतलेला आहे. आता फक्त खायची तयारी आहे. किचनचा पसारा बघितलात तर खूप बेकार कंडिशन आहे. तर आत्ता मी जो व्हिडिओ शूट केला तर हातामध्ये केलेला नाही आहे. तर बघितलं तर ही अशी कंडिशन आहे माझी. ॲक्च्युली मी व्हिडिओ शूट करते तर असे करते. इथे मी सामानाचा डब्बा घेते, त्याच्यामध्ये सगळं माझं सामान कडधान्य ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये मी भाताचा पलिता ठेवला आहे आणि या भाताच्या पलित्याला मी हा रब्बर लावून मोबाईल अटकवलेला आहे. त्याच्यानंतर मी असा पकडून हे ते शूट केलेलं आहे. तर मित्रांनो, ही माझी व्हिडिओ शूट करायची पद्धत जर तुम्हाला आवडली असेल तर याच्यामध्ये असं तुम्ही मोबाईल अडकवून तुम्ही व्हिडिओ शूट करू शकता. तर मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ शूट करायची पद्धत आवडली असेल तर माझं स्ट्रगल जर तुम्हाला आवडलं असेल, प्रयत्न, तर प्लीज मला सपोर्ट करा. आणि अशा प्रकारे इथे मी कोथिंबीर ठेवलेली आहे, कारण कोथिंबीर मी तांब्यामध्ये पाण्यामध्ये ठेवते तर 4-5 दिवस राहिली पाहिजे. आणि अशा प्रकारे ही माझी कलेजी रेडी आहे. तर मित्रांनो, माझा कलेजीची जी तुम्हाला रेसिपी आता मी शेअर केले तर तुम्हाला आवडली असेल तर नक्की सांगा. वा, इतकी छान दिसते, असं वाटतं कधी एकदाची पूर्ण कंप्लीट होऊन मी कधी जेवायला बसते. तर मित्रांनो, रेसिपीसाठी माझ्या कमेंट्स करा आणि मला नक्की सांगा. तोपर्यंत बाय.